राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची वार्ता शहरात पसरताच रोह्यासह तालुक्यात तीव्र शोककळा पसरली आहे. निधनाची बातमी समजताच रोह्यातील व्यावसायिकांना दुकाने बंद करून त्यांनी शोक व्यक्त केला आहे. बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी सभा असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे विमानाने निघाले होते. मात्र लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. ज्यावेळी विमान जमिनीवर कोसळले त्यावेळी विमानाला मोठी आग लागली आणि त्यांची या अपघातात प्राणज्योत मालवली. ही बातमी समजताच रोह्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांना मोठा धक्का बसलाय. अनेकांचे अश्रू अनावर झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोह्यातील विविध विकास कामे, भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिले असून रोहेकरांनी त्यांना जवळून अनुभवले होते. अनपेक्षित अशी त्यांच्या निधनाची वार्ता समजताच रोहेकरांनी शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त केलाय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.